8व्या अध्यायाची आपल्याला सातत्याने आठवण राहायला पाहिजे. आता ती आठवण कशी राहायला पाहिजे तर ज्ञानोबा सांगतात की जे परब्रह्म आहे ते परब्रह्म ज्याचा कधीच नाश होत नाही, ब्रह्माक्षर किंवा अक्षर ब्रह्म, की त्या ब्रह्माचा नाश कधीच होत नाही. आणि त्याला तुम्ही आठवा. आणि त्यालाच लोक सगळे विसरल्यात. कारण प्रत्येक माणूस हा जन्माला येतो आणि काय करतो, मृत्यूला जातो, पण त्याचा आत्मा अविनाशी आहे. प्रत्येकाचा आत्मा अविनाशी आहे, तो कधीच त्याचा नाश होत नाही. आणि तेच परब्रह्म आपल्याजवळ आहे. परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता आपणच ते, असं समर्थ रामदास सांगतात. आपणच परब्रह्म, जे अविनाशी परब्रह्म आहे ते आपल्याकडेच आहे. पण त्या अविनाशी परब्रह्म तत्वावर जे काय मळ विक्षेप आवरण आलेलं आहे, ते मळ विक्षेप आवरण काढण्याचं एकमेव साधन कोणाकडे आहे तर श्री गुरूंकडे आहे. आणि म्हणून श्री गुरूंना शरण जायचं असतं. आणि श्री गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्याला अनुभव येतो. जसं तुकोबाराय म्हणतात की नाही, देवतीले आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाल, आणि गेला अंतरीचा मळ. आतला मळ संपूर्ण निघून जातो बरं का. बऱ्याचशा लोकांना अशी अनुभूती आहे या आनंद संप्रदायामध्ये. आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध होत नाही. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, एका स्नानातच आपले पाप पुण्य निघून जातात. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, देव तिळे आलास गोडे गोड जीव झाला. म्हणजे काय, देवाचा अनुभव तिळ मात्र आला. मला सांगा, तिळ किती असतो? एकदम छोटा असतो की नाही, राईसारखा तिळ असतो. मग तेवढा जरी अनुभव आला तरी पण माणसाचा जीवन सार्थक होतो या मनुष्य देहाला येऊन. म्हणून देव तिळे आला आणि गोडे गोड जीव झाला. गोड जीव होतो. गोड जीव होतो म्हणजे काय, आपलं अंतःकरण शुद्ध होतो. साधला हा पर्वकाल, म्हणजे तो पर्वकाल आहे. आपल्याला अनुभूती येण्याचा एक पर्वकाल आहे. आपण ध्यानाला बसलो की त्या पर्वकाळावर आपल्याला अनुभूती येते. आणि तो पर्वकाळ आपल्याला कधी साधता येईल हे ज्याच्या त्याच्या साधनेवर आहे. आणि गेला अंतरीचा मल, आपला अंतरीचा मल निघून जातो. आपल्या अंतरीचा मल निघून गेला की आपल्याकडे असलेलं ते अक्षर ब्रह्म आपल्यालाच अनुभवाला येतो. अनुभवाला कोणाला येतो? ज्याचा त्यालाच अनुभव आहे. दुसऱ्याला अनुभव नाही बरं का, ज्याचा त्यालाच अनुभव आहे. आणि तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. आणि ज्या वेळेला आपल्याला अनुभव येतो त्यावेळेला आपली वाणी शुद्ध होते, बुद्धी शुद्ध होते, अंतःकरण शुद्ध होतो, आपले विचार शुद्ध होतात. आणि पाप पुण्य गेले एका स्नानेचे खुंटले. एकच स्नान त्या परमात्म स्वरूपामध्ये जी अनुभूती येते त्या अनुभूतीतून झालेली आंघोळ, त्या आंघोळीतून आपलं पाप पुण्य जातो. आपण कुठे जातो पाप पुण्य घालवायला? तर तीर्थाला जातो. कुठे जातो आपण? तीर्थाला. आपल्या शरीराची
शरीराचा मल जाईल, पण अंतःकरणातला मल कोण घालवेल तुमचा? अंतःकरणातला मल घालवण्यासाठी देव तिले आला गोडे गोड जीवा. देवाचा तिळमात्र अनुभव आला तुम्हाला. जरा जरी तुमचे अष्टसात्विक भाव झाले, तिळमात्र बरं का, जरासा जरी अनुभव तुम्हाला आला तर तो पर्वकाळ आहे. प्रत्येक साधकासाठी तो पर्वकाळ आहे. आणि आपल्या अंतःकरणातला मळ संपूर्ण निघून जातो आणि आपण शुद्ध होऊन जातो एकदम. आपल्याला आता ह्या कालपर्यंत मी आलोय अक्षर ब्रह्म निरूपण नाम आणि श्लोक क्रमांक 20 आपल्याला सुरुवात करायचं आहे. बघा आता ज्ञानोबा काय सांगतात बघूया आपण. परस्तस्मातु भाव्यन्यो व्यक्तो व्यक्तान सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यन्ति. ज्ञानोबा काय सांगतात की परंतु अव्यक्ताहून निराळा अगदी विलक्षण इंद्रियांना विषय न होणारा, म्हणजे व्यक्त अव्यक्त ह्याच्या पलीकडे एक शक्ती आहे. व्यक्त अव्यक्त निभ्रांतर आहे. म्हणजे व्यक्त जे आपल्याला दिसतं ते व्यक्त, आणि त्या दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूला चालवणारी जी शक्ती आहे ती अव्यक्त आहे. आणि त्या अव्यक्ताच्या पलीकडे एक शक्ती आहे. त्या अव्यक्ताच्या यस्य सर्वेषु भूतेषु, आणि ती शक्ती प्रत्येक भूतामध्ये आहे. नश्यस्तु न विनश्यन्ति, आणि त्या शक्तीचा कधीच नाश होत नाही. त्या शक्तीचा नाश कधीच होत नाही अशी ती शक्ती आहे. आणि ती शक्ती कशी आहे तर ती ब्रह्माक्षर आहे आणि तिचा कधीच नाश होत नाही. आणि त्या शक्तीपर्यंत जाणं, त्या शक्तीला जाणून घेणं, त्या शक्तीची अनुभूती येणं म्हणजे ब्रह्मज्ञान. ज्ञानोबा सांगतात असा जो भाव आहे तो सर्व भूते नाश पावत असताही स्वतः नाश पावत नाही. आणि असा आपल्या अंतःकरणाचा भाव तयार झाला भगवंताबद्दल, तर जो शरीर आपला 5 भूतांचा बनलेला आहे, त्या 5 भूतांच्या शरीराचा नाश झाला तरी पण तो भाव आपल्यातला, त्या भावाचा नाश होत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात भावे विन देव न कळे निसंदेह. भावाशिवाय देव कळत नाही आणि तो भाव आपल्याकडे यायला पाहिजे. आणि गुरुविना अनुभव कैसा कळे. आणि त्यासाठी जे हे विश्वची होणे असे परी विश्व पण नासिले न नासे अक्षर पुसल्या न पुसया अर्थ जायसा. बघा ज्ञानोबा काय सांगतात, जे हे विश्वची होणे असे म्हणजे या सर्व विश्वामध्ये ते व्यापून आहे. ते अक्षर ब्रह्म कसं आहे, या विश्वामध्ये व्यापून आहे. विश्व पण नासिले न नासे, या संपूर्ण विश्वाचा जरी नाश झाला तरी त्या शक्तीचा नाश होत नाही. अक्षर पुसल्या न पुसया अर्थ जायसा. जसं एखाद्या पाटीवर आपण काय अक्षर लिहिली आणि त्या अक्षरांचा भाव आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये, आता बघा ज्ञानोबारांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली. या ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये रुजला जातो. प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणामध्ये रुजला जाईल. आणि आपला हा देह जरी गेला तरी पण आपला भाव, या ओव्यांमधला भाव तसाच्या तसाच राहतो. आणि तोच भाव आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो. आणि आपल्याकडे जर भावच नसेल, मग या ज्ञानोबारांनी जे काय आपल्याला हे लिहिल्यात, या ओव्या लिहिल्यात आपल्याला कशासाठी लिहिल्यात, या आपला भाव तयार होण्यासाठी 9033 का काहीतरी ओव्या लिहिल्यात आपल्याला, आपल्यासाठी, आपल्या अंतःकरणीचा भाव तयार होण्यासाठी. जरी हा आपला शरीर गेला तरी भाव आपला तसाच राहतो. आणि म्हणून भावे विना देव न कळे निसंदेह. भावाशिवाय देव कळत नाही.
कित्येक जन्म आपण जन्म घेतले, कित्येक जन्म आपण घेतली आणि आपण नुसती पूजा केली आणि आपल्या अंतःकरणामध्ये तो देवाबद्दलचा भावच तयार झाला नाही, तर आपल्याला कळेल का हो? नाही कळणार ना देवाची प्राप्ती होणार ना आपल्याला. कारण देव आपल्याकडे प्राप्तच आहे, प्रत्येकाला देव प्राप्तच आहे, फक्त तो भाव मिळाला पाहिजे. काय मिळाला पाहिजे? भाव मिळाला पाहिजे. पाणी विहिरीमध्ये आहे, पण ती काढण्याची आपल्याला आपल्याकडे कला आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला पोहरा लागेल, रस्सी लागेल आणि मग आपल्याला काढता येईल. पाणी आहेच, तसा परमात्मा आपल्या जवळच आहे, पण त्याला प्रगट कसा करायचा? परमात्म्याबद्दलचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये कसा तयार होईल, ह्याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला साधना दिलेली आहे, ध्यान दिलेलं आहे. आणि त्या ध्यानातून आलेली अनुभूती संतांनी आपल्या स्वतःचे स्वानुभव या ज्ञानेश्वरीमध्ये, या भागवतामध्ये, दासबोधामध्ये, तुकोबाराने आपल्या गाथेमध्ये सर्व संतांनी आलेले अनुभव या ग्रंथांमध्ये आपल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आहेत. त्या देह कष्टविती परोपकारी, आपल्यावर खूप त्यांचे उपकार आहेत संतांचे. नाहीतर आपल्याला शास्त्र कसं कळलं असतं? आपला भाव कसा तयार झाला असता? आपण एकत्र कसे आलो असतो? संतांची मांदियाळी जमा झाली. कशामुळे झाली? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबारांच्या एका शब्दावर संपूर्ण पंढरपूर क्षेत्रामध्ये संतांची मांदियाळी जमा होते, एका शब्दावर. आणि असे त्यांनी अखंड ज्ञानेश्वरी लिहिली. आणि या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञानोबारायांचा भाव भरलेला आहे, तुकोबारायांचा भाव भरलेला. सगळ्या संतांनी आपला भाव व्यक्त केलाय आणि तो भाव आपल्याकडं आला तर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती जिथल्या तिथेच आहे. परमात्म्याची प्राप्ती कुठे लांब जायची गरज नाही. आपला अंतःकरणाचा भावच परमात्मा आहे. आणि तो भाव कसा पाहिजे? तर नामाचा भाव पाहिजे. जै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ज्ञानोबा सांगतात आपल्याला शरीराचा भाव निघून जायला पाहिजे आणि तो नामाचा भाव तयार व्हायला पाहिजे. आणि अशा अवस्था झाल्यानंतर नामरूपी जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित सांगतात. ज्याचं नामरूपी चित्त जडला त्याचा दास मी अंकित. भगवंत सांगतो मी त्यांची सेवा करेन. दास मी अंकित, मी त्यांची सेवा करायला तयार आहे. पण भाव तयार व्हायला पाहिजे. आपल्या भावासाठी प्रत्येकाचा अंतःकरणाचा भाव तयार व्हावा म्हणून तर हे आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हे विवरण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. भावच नसेल तर मला सांगा, भाव नसेल तर काय कळेल देव? म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह. 100% भाव नसेल तर भक्ती कळणार नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, लिहिले की नाही? मग आपला भावच आपल्याला काय करतो? भगवंतापर्यंत घेऊन जातो. आणि तो भाव जो आहे त्या भावाचा कधीच नाश होत नाही. म्हणून काय सांगतात? व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे अन्य सनातन प्रकृती आहे आणि तिला पराप्रकृती म्हणतात. आणि त्या पराप्रकृतीचा नाश कधीच होत नाही. बघा, या संपूर्ण सृष्टीमध्ये जी जी वस्तू दिसते पाचा भूतांपासून बनलेली,
त्या प्रत्येक वस्तूमध्ये तो परमात्मा भरलेला आहे, व्यक्त स्वरूपामध्ये आहे. पण त्या व्यक्त स्वरूपाला सातत्याने प्रफुल्लित ठेवण्याचं काम अव्यक्त परमात्मा करतो. आणि अव्यक्त परमात्म्याच्या पलीकडे एक अशी शक्ती आहे, आणि तिला काय म्हणतात, ती सनातन प्रकृती म्हणतात. तिला सनातन प्रकृती म्हणजे आधी अनादी काळापासून आलेली ती शक्ती आहे. म्हणजे जेव्हा सृष्टी नव्हती, काहीच नव्हतं जेव्हा चराचरामध्ये, त्यावेळेला ती शक्ती होती. आणि त्या शक्तीने काय केलंय, एकोहम बहुश्याम, त्या एका शक्तीने बहुश्याम म्हणजे बहुरूपाने नटायचा प्रयत्न केला. आणि ती शक्ती कशी आहे, ती शक्ती कधीही तिचा नाश होत नाही, आणि तिला कोणी परा प्रकृती म्हणतात. बघा, थोडंसं समजायला कठीण आहे, पण समजेल पुढं. आता आपण या ओव्यांकडे वळूया. ओवी क्रमांक आहे 170, ब्रह्माक्षर निर्देश योग, आणि श्लोक क्रमांक 20, आणि ओवी क्रमांक आहे 170. ते तर समविषमन दिसे काही, म्हणून भूते हे भाष्य नाही. जेवी दुधची झालिया दही, नामरूप जाय. ज्ञानोबरा काय सांगतात, ते तर सम विषमन दिसे काही, सम आणि विषम तिथे काहीच राहत नाही. साम्यात कमी आधी काही दिवस नाही, म्हणून ते भूत हे नाव पावत नाही. म्हणजे सगळीकडं परमात्मा समस्थितीमध्ये भरलेला आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, सगळीकडे सम भरलेला आहे. आणि आपला अंतःकरणीचा भाव, आपल्या मनाचा भाव कसा व्हायला पाहिजे, सम व्हायला पाहिजे. आणि परमात्मा कसा आहे, सगळीकडे सारखा आहे. मला सांगा, तुम्ही इथून मुंबईला गेलं तर तुम्हाला श्वास कमी पडतो का हो? इथून अमेरिकेला गेलो, रशियाला गेलो, मग तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो का? मग परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. परमात्मा भारतात आहे, डोंबिवलीत आहे, सगळीकडे सारखाच भरलेला आहे. कुठे आपण गेलो, डोंगरावर गेलो, अगदी आपण समुद्रात गेलो, तरी सगळीकडे आपल्याला श्वास मिळतो की नाही. म्हणजे देव म्हणजे आपला प्राण, लिहिले की नाही, देव म्हणजे आपला प्राण, म्हणजे आपला प्राण हाच आपला देव आहे. आणि तो सगळीकडे भरलेला आहे. तो कुठं कमी जास्त प्रमाणात नाही, सगळीकडे सारखा आहे तो. आणि तोच बरं का, आपला श्वास मला सांगा मर्यादित आहे का अमर्याद आहे? आपण जेव्हा श्वास आतमध्ये घेतो तोच आपला देव आहे, आणि आपण सोडतो तोच आपला देव आहे. म्हणजे श्वास जातो येतो तो आपला देव आहे. आणि तो सगळीकडे सारखा आहे. नाही तर आपण गुदमरून खाली पडलो असतो कुठेतरी कमी असता तर. इथं तेच सांगतात, ते तर समविषमन दिसे काही, म्हणून भूते हे भाष्य नाही. समविषम कुठेच नाही, सगळीकडे सारखा परमात्मा भरलेला आहे. परमात्मा कसा आहे, सगळीकडे सारखा भरलेला आहे. म्हणून अर्जुना मी नसे असे कवन ठाव असे, परी प्राण्याचे दैव कैसे माते न देखती. मलाच बघत नाही हो, मी सगळीकडे भरलेला आहे. म्हणून भूते हे भाष्य नाही, म्हणून ते भूत हे नाव पावत नाही. जेव्हा दुधाची झाली दही नामरूप जाय. जेव्हा दुधाचाच दही होतो, काय होतो, दुधाचाच दही होतो. दूध पातळ असतो, सफेद असतो, पण दुधाचं नाव निघून काय होतो, नामरूप त्याचा निघून जातो. दुधाचा रूप पण बदली होतो, नाव पण बदली होतो. जेवी दुधाची झाली दही नामरूप जाय. दुधाचा दही झाला तर नाम पण जातो, त्याला दूध नाव पण राहत नाही, आणि त्याचं नाव दही होऊन जातो. आणि त्याच्या रूपामध्ये पण फरक पडतो. दूध पातळ असतो आणि दही घट्ट असतो. सांगायचं काय की परमात्मा सगळीकडे सारखा आहे, पण त्याच्या कशामध्ये बदल होतो, त्या परमात्मा तत्वामध्ये बदल होत नाही. प्रकृतीमध्ये बदल होईल, पण त्या परमात्मा तत्वामध्ये बदल होत नाही. तेवी आकारलो पारिसे, जगाचे जगपण भ्रसे.
परी जेथे झाले ते जैसे तैसेचे असे. त्याचप्रमाणे आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जग पण नाहीसे होते. जगाचे जग पण नाहीसे होते, परंतु ज्यापासून हे झाले ते तसेच्या तसेच राहते. काय सांगतात की आकाराचा नाश झाल्यावर, आकाराचा नाश झाला तर जगाचे जग पण नाहीसे होते. म्हणजे संपूर्ण सृष्टी जरी विलीन झाली त्या आत्मतत्वामध्ये, तरी ते आत्मतत्व जे आहे ते परब्रह्म आहे. ते जसेच्या तसेच राहते. आता त्याने उदाहरण दिलेत खाली. उदाहरण एक सांगतो तुम्हाला की समजा आता एखादा सोन्याचे दागिने आहेत भरपूर, आणि त्या दागिने काय करतात, सोनार नवीन दागिने बनवायचा असेल तर त्याची लगड तयार करतात. मग लगड कुठे गेली का, सोनं कुठे गेले का, फक्त काय झाला त्याच्या आकारामध्ये त्याच्या रूपामध्ये फरक पडला. मग लगडीमधून परत काय होतो, परत आपल्याला दागिने बनवता येतात. तसं परब्रह्म जसंचे तसंच आहे. ते कुठं यात नाही, येत नाही, जात नाही. ते असतच असे सर्व काळ. पण त्याच्यावरती आलेली जी माया आहे, या मायेच्या रूपामध्ये, मायेच्या आकारामध्ये फरक पडतो. पण मायेला चालवणारा जे परब्रह्म तत्व आहे ते जसंच्या तसं राहतं. आणि ते प्रत्येक प्रकृतीचं अधिष्ठान ते. ज्ञानोबा सांगतात की नाही, मी अधिष्ठिली प्रकृती होय चराचराची संभूती, म्हणून मी हे तू हे उपपत्ती घडे या. मी अधिष्ठिली प्रकृती, म्हणजे प्रत्येक प्रकृतीचं अधिष्ठान मी धारण केलेलं आहे. गवताचं अधिष्ठान मी धारण केलं आहे, झाडाचं अधिष्ठान मी धारण केलं आहे, पक्ष्याचं अधिष्ठान मी धारण केलं आहे, माणसाचं अधिष्ठान मी धारण केलं आहे. मी अधिष्ठिली प्रकृती होय चराचराची संभूती. चराचरामध्ये, संपूर्ण सृष्टीमध्ये माझं अधिष्ठान आहे. संपूर्ण सृष्टीला त्या भगवंताचं अधिष्ठान आहे. आणि म्हणूनच संपूर्ण सृष्टी काय करते, त्या अधिष्ठानावर येते जाते, येते जाते. पण त्या परब्रह्म तत्वाला काहीही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. मग तो असतचे असे सर्व काळ परमात्मा आहे. आधी अनादी काळापासून तो परमात्मा आहे. पण त्याच्यावर ही सृष्टीची रचना होते जाते, होते जाते. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, त्यानुसार सांगतात. पण उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. म्हणजे परिवर्तन कशामध्ये होते, परिवर्तन सृष्टीमध्ये होते. पण त्या परब्रह्म तत्वाला कसलाच फरक पडत नाही. तो आधी अनादी काळापासून आहे आणि सातत्याने ते राहणारे. तया नाव सहजा व्यक्त आणि आकारावेळी ते व्यक्त. ते एकास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही. आता इथे काय सांगतात, तेव्हाच त्याला अव्यक्त असे म्हणतात. म्हणजे आणि साकार होते त्यावेळी त्याला व्यक्त म्हणतात. म्हणजे एखादा जीव या सृष्टीतून निघून गेला तर त्याचा देहामध्ये काय होतो, आत्मा तोच आहे. आत्मा येत नाही, जात नाही. द सोल नेव्हर डाय. आत्मा कधीही मरत नाही. मी नेहमीच सांगतो तुम्हाला, आत्मा कधीही मरत नाही. इट इज नेव्हर पेरिशेबल. त्याचा कधीही नाश होत नाही. आत्म्याचा कधी नाश होत नाही बरं का, तर इट्स व्हेरी एन्शियंट. तो खूप पुरातन आहे. आत्मा पुरातन आहे. पण आत्मतत्वावरती आलेली माया जी आहे, या मायेमध्ये काय होतो, सातत्याने बदल होतो. आणि म्हणून ब्रह्मदेवाचं आयुष्य 1000 वर्ष सांगितलं. 1000 वर्ष, 1000 वेळा. हे चारी युगाचा, हे चारी युग जेव्हा 1000 वेळा जातात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस. म्हणजे त्या मायेचा विस्तार किती आहे आणि तो कशावर आहे, त्या परब्रह्म तत्वावर आहे.
आणि ते परब्रह्म तत्व प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. मी अधिष्ठिली या प्रकृती होय सरासराची या संबुती. मी प्रकृतीचं अधिष्ठान धारण केलेलं भगवंत म्हणतो. पण माणूस प्रकृती बघतो, अधिष्ठानाला बघत नाही आणि त्या अधिष्ठानाशी एकरूप होत नाही. अधिष्ठान हाच आपला आहे. प्रत्येक जीवाचा आत्मा काय आहे? अधिष्ठान आहे. तर त्या नाव सहज अव्यक्त, तेव्हा त्याला अव्यक्त म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला प्रकृती, ज्या वेळेला सृष्टीचा लय होतो त्यावेळेला ती अव्यक्त स्वरूपामध्ये जाते आणि ज्या वेळेला सृष्टी परत उदयाला येते त्यावेळेला ती व्यक्त स्वरूपामध्ये जाते. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे, संत रामदास सांगतात. उदंड कल्पांत झाला, संपूर्ण सृष्टीचा लय जरी झाला तरी पण त्याचा नाश होत नाही. तरी नाश नाही तयाला, त्या परब्रह्म स्वरूपाला, त्या परब्रह्म तत्वाला अजिबात नाश नाही. बघा ना, त्याच आत्मतत्वावर संपूर्ण ब्रह्मांडाची रचना आहे. संपूर्ण ही सृष्टी जी आहे, आपली जी पृथ्वी जी आहे, ती पृथ्वी बरोबर 24 तासामध्ये एक वेळेला काय करते? स्वतः भोवती फिरते. आणि ही काय आहे? ही ब्रह्मदेवाची संपूर्ण काय आहे? तर ब्रह्मदेवाचा हा त्याने कायदा बसवला, नियम बसवला. त्याने त्या सृष्टीला नियम लावून दिलेला आहे, त्या समुद्राला नियम लावून दिलेला आहे. नाही तर समुद्राचं पाणी आपल्याकडे आलं असता. प्रत्येक गोष्टीला नियम लावून दिलेल्या भगवंताने. फक्त आपणच नियमात वागत नाही. आणि म्हणूनच माणसाला परत जन्ममरणाच्या चक्रामध्ये जन्माला यावं लागतो. देवाने सृष्टीला आज्ञेत ठेवलेलं आहे, नियमात ठेवलेलं आहे. भगवंताचा नियम आहे, त्या नियमामध्ये सृष्टी संपूर्ण चाललेली आहे. बरोबर सूर्य उगवणार, चंद्र बरोबर उगवणार, तारे बरोबर फिरणार, संपूर्ण ग्रह बरोबर फिरणार ज्या त्या वेळेला. आपल्याला पंचांग तेच सांगतो की नाही? म्हणजे संपूर्ण सकल करणे ईश्वराचे, सगळं करणारे ईश्वर आहे. कवित्व काय मानवाचे, ऐशा प्रमाण बोलण्याची काय वेचे. आपल्यालाच आपण नियमात नाही राहत. म्हणून आपल्याला काय करतात? जो नियम तोडतो त्याला यम न्यायला येतात. प्रत्येक माणसाला यम न्यायला येतो का? तर नियम तोडतो. नियम प्रत्येक माणसाने नियमात वागायला पाहिजे. शास्त्रामध्ये जे काय दिलंय, शास्त्र शुद्ध ज्ञान आहे, शास्त्राच्या प्रमाणे आपण चाललो पाहिजे. शास्त्रामध्ये जे काय लिहिलंय ते प्रत्येक जड जीवाचा उद्धार, कल्याण, आत्मकल्याण होण्यासाठी लिहिलेलं आहे. पण आपण शास्त्र वाचत नाही. आपण काय करतो? आले मनाने गेले दुकानात. आपल्या मनाला येईल तसं करतो. आणि मनाला येईल तसं करणं हे काय? प्रत्येक जीवाचं हित होत नाही, त्याच्याने अहित होईल त्याच्याने. तेव्हा त्याला अव्यक्त असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला सृष्टीचा लय होतो त्या अव्यक्त स्वरूपामध्ये जाते आणि परत ती साकार म्हणजे व्यक्त स्वरूपामध्ये येते आणि त्यालाच व्यक्त म्हणतात. आणि ही एकाला एक दाखविणारी आहेत, परंतु पाहू गेले असता दोन्ही नाहीत. म्हणजे सृष्टी दिसते, जी सृष्टी दिसते आपल्याला ती अव्यक्तामध्ये जाते आणि परत व्यक्तामध्ये येते, अव्यक्तामध्ये जाते आणि परत व्यक्तामध्ये येते. म्हणजे तिलाही काय आहे? तिलाही आयुष्य आहे. जसं ब्रह्मदेवाला आयुष्य आहे, जसं इंद्रदेवाला आयुष्य आहे, तसं त्या सृष्टीलाही आयुष्य आहे. हे सांगायचं यातनं. पण त्या परब्रह्म स्वरूपाला, त्या परब्रह्म तत्वाला, त्या अक्षर ब्रह्माला आयुष्य नाही. ते सर्व काळ असतो तो. हे यातून सांगायचं. काय सांगायचं? अध्यायाचं नाव काय? अक्षर ब्रह्म, की ज्याचा नाश कधी होत नाही. त्या ब्रह्मापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे संपूर्ण ओव्या दिलेल्या ज्ञानोबरांनी, की ज्याचा कधीच नाश होत नाही ते आपणच आहोत.
आणि ते आपण असल्यामुळे आपल्याला ज्ञानोबरांनी तसं व्हायला सांगितले. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळो येईल. आपल्याला त्या आत्मतत्वासारखं व्हावं लागल, आत्मतत्वाशी एकरूप व्हावं लागल, संतांसारखं व्हावं लागल. आणि म्हणून तुका म्हणे किल्ली संता हाती दिली. संतांच्या हातामध्ये किल्ली आपली. पण संत भेटले पाहिजे, तसे उपदेश देणारे भेटले पाहिजे. मनाला शांती कशी मिळेल, मनाकडे समाधान कसं येईल, मनाकडे अखंड चिंतन अनुसंधान कसं राहील, अनुसंधान सातत्याने कसं राहील, अनुसंधानाच्या मार्फत, अनुसंधानाच्या द्वारे आपल्याला ह्या संपूर्ण गोष्टीचं ज्ञान होतो, अनुभव येतो आपल्याला अनुसंधानातून. ज्याचं अनुसंधान बंद पडेल त्याला अनुभव येणार नाही. म्हणून माझे अनुसंधान विना स्नान संध्या जप तप अवघेची धर्म जाण मज भजन ते नव्हे सांगतात ज्ञान. कोण? नाथबाबा सांगतात. 14व्या अध्यायामध्ये सांगतात नाथबाबा, माझे अनुसंधान विना स्नान संध्या जप तप अवघेची धर्म जाण मज भजन ते नव्हे. माझा अनुसंधान नाही तर केलेले जप तप हवन यज्ञ सगळे फुकट आहेत, काय कामाचे नाही सांगतात. मज भजन ते नव्हे, माझं भजन ते नाही. माझं भजन कोणतं आहे? अनुसंधान. माझे अनुसंधाने देख संकल्प जाणले निशेख मध्याजी चोख याच नाव ज्ञानोबराय सांगतात. माझे अनुसंधाने देख संकल्प जाणले निशेख, म्हणजे संकल्प विकल्प आपले जायला पाहिजे. आपण संकल्प विकल्प आपणच तयार करतो आणि आपणच आपल्याला जन्माला घालतो, हे सांगायचं ज्ञानोबरायला. आपणच संकल्प विकल्प तयार करतो. अंतकाले आपल्याकडे जसे जसे आपल्याकडे विचार असतील, जसे जसे संकल्प असतील, जसे जसे आपल्याकडे कामना भावना असूया वासना असतील, तसं तसं आपणच आपल्याला जन्माला घालतो. आपल्या वासना, आपल्या कामना, आपल्या असूया इच्छा ह्या आपल्याला जन्माला घालतात. सृष्टीमध्ये जे काय आपल्याला संपूर्ण टाकसाल चालू आहे, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, ही टाकसाल मोठी आणि ती ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. ज्याचं जसं जसं कर्म असेल तसं कर्माप्रमाणे परत परत जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. आणि म्हणून अक्षर ब्रह्म का आपल्याला दिलंय की त्याचा कधी नाश होत नाही. त्या अक्षर ब्रह्माकडे जावा प्रत्येकाने, त्याचा बोध घ्या, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हा. आणि त्याच्यासाठी आपल्याला पुण्याची गरज आहे, पुण्य. आणि ते पुण्य कशातून मिळतो? तर हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी, म्हणजे अनुसंधान. अनुसंधानातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि ते अनुसंधान ज्याच्याकडे नसेल त्याला ज्ञान कसं होईल? ज्याच्याकडे बोध नाही, ज्याच्याकडे अनुग्रह नाही, ज्याच्याकडे अनुसंधान नाही, त्याला बोध कसं होईल? त्याला ज्ञान कसं होईल? जैसे आटली या रूपे आटले पण ते खोटी म्हणपे, पुढती तो घना करू हरपे, जे वेळी अलंकार होती. काय सांगतात? ज्याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात. रूपे म्हणजे एखादा माणूस सोन्याचा दागिना बनवतो, चांदीचा दागिना बनवतो. काय करतो? दागिने बनवतो. आणि त्या दागिन्याला आकार देतो. कोणी बांगड्या काय बनवतो, कोणी मंगळसूत्र काय बनवतो, कोणी मोहरमाल काय बनवतो, कोणी हार काय बनवतो, कोणी ब्रेसलेट काय बनवतो, चैन काय बनवतो. पण हे तयार कशातून झाले? सोन्यातून तयार झाले. त्या लगडीपासून तयार झाले. लगड, सोन्याची लगड. ती लगड आपण काय करतात? दगड घेतात सोनार आणि त्याचं काय करतात? त्याचे दागिने बनवतात. पण दागिने जेव्हा सोनार, ते दागिने जेव्हा आपण सोनाराकडे नेतो मोडण्यासाठी, तेव्हा सोनार काय करतो? तो वितळवून टाकतो. बरं, वितळवलं ते गेलं कुठं? दागिने वितळवले ते गेले कुठे? ते लगडमध्ये त्याचं रूपांतर झाला.
आणि परत काय करतात, परत त्या लगडमधून ते सोनं बनवतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साचे आहेत बरं का, साचे आहेत. तसे आपले साचे बदली होतात. आपले साचे आपणच बदली करतो. आपले कर्मच आपले साचे बदली करतात. आपले कर्म खोटे असतील, आपल्याला जर वासना असेल, आपल्याला जर वासना असेल मटण मच्छी खायची, तर पुढचा जन्म आपण ह्याच जन्मात ठरवतो, जा वाघाच्या जन्माला, जा कुत्र्याच्या जन्माला. म्हणजे आपणच आपल्या योनी ठरवतो. कारण आता काय सांगितलं की लगड कुठे जात नाही, तसं ते परब्रह्म तत्व कुठेही जात नाही. ते आहे तसं परब्रह्म आपल्याचकडे आहे. तुम्ही आम्हीच देव आहात. प्रत्येक माणूस हा देव आहे. पण त्या देवाशी एकरूप होऊन आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला श्री गुरुला शरण जाऊन आपलं अखंड भजनानंदामध्ये जाता जाता, इथं लिहिले की ना, ज्ञानोबाला लिहिले की नाही, की जडजडा ते विरवतो भ्रुलतामध्ये संचरतू, जैसा घंटा नादलय सुघंटेशीच होय, का झाकलिया घटीचा दिवा, नेने जे काय झाले केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी, तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषायचे नाम, तो माझे निजधाम होऊन ठाके. म्हणजे आपल्याला त्या निजधामाला जाण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. जन्माला येणं आणि मरणं हा आपला खेळ नाही आहे, भगवंताचा हा खेळ आहे. पण आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून निघायचं आपल्याला, म्हणून आपल्याला भगवंताला भेटून आपल्याला काय करायचं, भगवत स्वरूप व्हायचं आपल्याला, आणि जन्म मरणाचा फेरा चुकवायचा. आणि ते अक्षर ब्रह्म आहे की त्या आपणच आहोत बरं का, अक्षर ब्रह्म. पण आपण अडकलोय कुठे, तर या देहामध्ये आपण अडकलोय. इच्छा आकांक्षा कामना भावना त्याच्यामध्ये माणूस अडकलाय, अहंकारामध्ये माणूस अडकलाय. इच्छा म्हणजेच अहंकार, असूया म्हणजेच अहंकार, कामना म्हणजेच अहंकार. सगळीकडे आपल्याला अहंकारच नडतो. प्रत्येक माणसाला अहंकारच नडतो. आणि म्हणून तुकोबाराने सरळ 2 शब्दात लिहिलं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बघा संतांना आला का अहंकार, किती मारलं लोकांनी, त्यांना काय काय मारलं, काय काय छल केलं त्यांचं, पण कधीच त्यांची अंतरस्थिती ढळली नाही. अंतःकरणाचा भाव कधीच त्यांचा कमी झाला नाही, कारण त्यांची तेवढी श्रद्धा होती भगवंतावर. सकळ करणे जगदीशाचे, सगळा करणारा भगवंत आहे. जगामध्ये सगळीकडे जगदीश्वर भरलेला आहे, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. म्हणून त्यांना प्राण्यांमध्ये परमात्मा दिसला. आपल्याला आपल्यातलाच दिसत नाही तर प्राण्यातला कधी दिसणार. आपल्यातला परमात्मा दिसण्यासाठी आलेले, आपल्या अंतःकरणावर आलेले मळ विक्षेप आवरण बाजूला करणं, असा गुरु जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी प्रत्येकाने श्री गुरूंना शरण जावं लागेल. जैसे आटलीय रूपे, याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात. लिहिलं की नाही बघा. पुढे त्याचे दागिने बनल्यावरती लगड नाहीशी होते. बघा, दागिने बनले परत लगड नाहीशी होते. म्हणजे प्रत्येक माणूस अव्यक्त स्वरूपामध्ये जातो, म्हणजे मूळ चैतन्यामध्ये जातो, आणि त्या चैतन्यातूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि परत व्यक्तामध्ये येते. मग कर्मानुसार कोणी दगड बनतो, कोणी झाड बनतो, तर कोणी कुत्रा मांजर जे काय असेल पशु पक्षी, तर कोणी माणूस बनतो. पण कर्मानुसार ब्रह्मदेवाकडे सगळं आहे. जसं जसं ज्याचं कर्म असेल तसं तसं माणसाला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम, हा नियम आहे सृष्टीचा. परत जन्माला येणं, परत मरणं, परत जन्माला येणं, हा काय आहे, भगवंताने नियम लावून दिलेला आहे. पण नियम त्यालाच आहेत की जे नियम तोडतात. जे लोक नियम तोडतात त्यांनाच यम घेऊन जातो. यम म्हणजे काय, यम म्हणजे ते 2 शिंगे असतात असं तो यम नाही बरं का. यम म्हणजे काय, यम म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेले
आपल्या इच्छा, आकांक्षा, कामना, भावना. यम म्हणजे काय? विषय. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे विषय आहेत ना, हेच यम आहेत. आणि तेच काय करतात? प्रत्येक माणसाला परत 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 जन्माला घालतात. म्हणून आपलेच कर्म आपल्याला जन्माला घालतात. मग कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे, तया ते भोगावे, यावे लागे देहा एक ज्ञानोबराय सांगतात. कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे, म्हणजे कर्मातून जे जे आपल्या बाहेर पडल आणि त्या कर्मातून माणसाला सुख आणि दुःख ही फळं लागतात. कर्मालाच सुख आणि दुःख ही फळं लागलेली आहेत. आपल्याला जन्माला येणं म्हणजे काय? जन्माला येणं म्हणजे सुख दुःख भोगण्यासाठी येणं. जन्म कशासाठी आहे? सुख दुःख भोगण्यासाठी जन्म आहे. आणि ज्याला जन्मच नाही, त्याला सुख नाही दुःख नाही, तो भगवत स्वरूप झाला. कर्मी जे उरावे ते सुख दुःख फलावे, तया ते भोगावे, यावे देहा एक, म्हणजे कुठल्या तरी एका देहाला माणसाला परत. म्हणून कर्मच काय करायला पाहिजे? कर्मच अकर्म व्हायला पाहिजे. आणि ते अकर्म होण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रत्येक साधकाने जी जी कर्म आहे ती भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. उचित कर्मे आघवी तुवा आचरुणी मज अर्पावी, आणि चित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. ज्ञानोबा सांगतात बघा. तर उचित कर्मे आघवी तुवा आचरुणी मज अर्पावी. जी कर्म आपण करतो ती भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. पण आपण अशी कर्म करतात, प्रत्येक माणूस असं कर्म करतो की ती भगवंताला अर्पण करू शकत नाही. अशी कर्म करा ती भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. असं कर्म करा, असं चांगलं काम करा की भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. आणि अशीच कर्म होत नाही माणसाकडे. म्हणून पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम, अशा अवस्थेमध्ये माणसाला जावं लागतो. संपूर्ण कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून कर्म केलेचे करावे, ध्यान धरलेचे धरावे, आणि पुन्हा पुन्हा विवरावे. निरूपण, हे निरूपण जे आहे ना, हेच आपल्याला सगळं देईल. सद्गुरू आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आमचे सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, हे आम्हाला हेच सांगतात. कर्म केलेचे करावे, ध्यान धरलेचे धरावे, आणि विवरलेचे विवरावे. पुन्हा पुन्हा निरूपण, परत परत आपल्याला निरूपण ऐकायला लागेल. ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव निरूपण. परत परत ऐका, परत परत ऐका. तुमचं अंतकरण जसं जसं तुम्ही हे निरूपण ऐकणार तसं तसं आपल्या अंतकरणामध्ये शुद्धता निर्माण होईल. अंतकरण शुद्ध होण्याचा एकमेव उपाय ते म्हणजे श्रवण भक्ती. म्हणून जया नाही श्रवणचा अर्थ तेथे कैसा हो परमार्थ, मागे केले ती तुके व्यर्थ श्रवणे विना. आतापर्यंत जे काय आपण भजन भक्ती केली ती श्रवण केली नाही आपण, तर ती व्यर्थ गेली सांगतात. जया नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ. श्रवण भक्ती केली नाही तर परमार्थ होत नाही, असं संत रामदास सांगतात. मागे केले ती तुके व्यर्थ श्रवणे विना. जर आपण श्रवण भक्ती केलीच नाही तर मागे जी काही भक्ती केली ती व्यर्थ गेली सांगतात. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल.